श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे भाऊबीज आणि भाऊबीज हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे आणि स्नेहाचे प्रतीक मानला जातो. भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूची देवता यमराज तर यांची सुद्धा पूजा केली जाते. यमुना नदी ही यमदेवांची बहीण आहे आणि सर्वप्रथम यमुना नदी आणि यमराज तर यांनी भाऊबीज ही साजरी केली होती आणि त्यानुसारच ही भाऊबीज साजरी करण्याचा प्रघात हा सुरू झाला आहे. या दिवशी जो कोणता भाऊ यमुना नदीच्या पाण्यामध्ये स्नान करतो त्याचा कधीही अकाली मृत्यू होत नाही. तसेच जी बहीण आपल्या भावाला भाऊबीजेच्या दिवशी ओवाळते त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते अशा भावाला कधीही अकाली अपघाती मृत्यू हा येत नाही. या सर्व गोष्टींसाठी ही भाऊबीज ही साजरी केली जाते. तर ही भाऊबीज साजरी करताना आपण भावाचे औक्षण कशा पद्धतीने करायचं आहे, तसेच भावाने बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी याबद्दलचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते म्हणजे आपल्याला भावाला एक वस्तू द्यायची आहे. त्या पद्धतीनेच शुभमुहूर्त काय आहे, म्हणजे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला औक्षण करायचे आहे आणि आपल्या भावाची प्रगती व्हावी, त्याच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत म्हणून बहिणीने भावावरून कोणती एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहे. सर्वप्रथम आपण पाहूया की भाऊबीजेच्या दिवशी भावाचे औक्षण करण्याचा शुभमुहूर्त काय आहे. तर बघा, या वर्षी जी द्वितीया तिथी आहे तर ही 2 दिवस आलेली आहे, म्हणजे आज आणि उद्या अशी आलेली आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार भाऊबीज ही उद्या साजरी केली जाणार आहे आणि भाऊबीजेचा भावाचे औक्षण करण्याचा शुभमुहूर्त आहे तो असणार आहे उद्या 15 नोव्हेंबर 2023ला सकाळी 10:45 ते दुपारी 12:05 हा जो कालावधी आहे तर या वेळेत आपल्याला आपल्या भावाचे औक्षण हे करायचे आहे. यासाठी तुम्ही जो दिवा वापरणार आहात तर तो तुम्ही कणकेचा वापरा किंवा तुमची जशी पद्धत आहे, तुमच्याकडे धातूचा वापरत असतील किंवा चांदीचे निरंजन वापरत असतील तर त्यानुसार तुम्ही दिवा हा औक्षणासाठी वापरू शकता. असं काही नाही की फक्त कणकेच्या दिव्यांनीच औक्षण हे करायचे आहे. त्याप्रमाणेच आपल्याला औक्षण करण्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे हे मी सांगते आणि यानंतर आपल्याला भावाला कोणती वस्तू द्यायची आहे तर हे मी सांगणार आहे. औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, यानंतर सोन्याची अंगठी किंवा सोन्याचा एखादा दागिना, नाणे, सुपारी, गोड मिठाई, नारळ म्हणजे श्रीफळ तर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला औक्षण करण्यासाठी लागणार असतात. आपल्याला भावाला पाटावरती बसवायचं आहे. त्याच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असायला हवा आणि पूर्व पश्चिम अशा पद्धतीने, म्हणजे भावाचे तोंड हे पूर्वेला आणि औक्षण करणाऱ्या बहिणीचे तोंड हे पश्चिमेला असाव्या, अशा पद्धतीने आपल्याला हे औक्षण करायचे आहे. आणि हे औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला भावाला एक नारळ द्यायचा आहे आणि या नारळाला आपल्याला लाल धागा किंवा रक्षासूत्राचा जो लाल पिवळा धागा असतो ज्याला आपण कलावा म्हणतो तर हा धागा गुंडाळायचा आहे. या धाग्याचे 5 किंवा 7 वेढे त्या नारळाला गुंडाळायचे आहेत आणि त्या नारळाची शेंडी ही भावाकडे करायची आहे आणि भावाच्या हातात आपल्याला हा जो नारळ आहे तर तो द्यायचा आहे. आता या नारळाचं पुन्हा काय करायचं आहे तर हा नारळ फोडून भाऊ खाऊ शकतो आणि हा जो धागा आहे तर तो आपल्या हातामध्ये बांधू शकतो किंवा हा धागा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता, तसेच तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्यानुसारच आपल्याला हे श्रीफळ भावाच्या हातात दिल्यानंतर तुम्ही कलाव्याचा धागासुद्धा भावाच्या मनगटावरती बांधू शकता. भाऊबीजेचं औक्षण झाल्यानंतर भावाला आपल्या नारळ दिल्यानंतर हा धागा बांधायचा आहे आणि आपण औक्षण करण्या अगोदर 5 मिनिटे तुम्ही ज्या देवाची पूजा करता, ज्या देवाला मानता, ज्या देवावर तुमची निष्ठा आहे, श्रद्धा आहे तर त्या देवाच्या चरणाजवळ हा धागा तुम्हाला 5 मिनिटं अगोदर ठेवायचा आहे आणि यानंतर हा धागा औक्षण झाल्यावर भावाच्या मनगटावर बांधायचा आहे. हा धागा नक्कीच आपल्या भावाचे रक्षण करेल. त्यांच्या आयुष्यात येणारी संकटे, दुःखे, विघ्ने जी आहेत तर ती दूर होण्यास हा धागा नक्कीच त्यांची मदत करेल. तर अशा प्रकारे भावाला आपल्याला काय द्यायचं आहे तर ते द्यायचं आहे नारळ. आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे भावाच्या प्रगतीसाठी आपल्याला भावावरून कोणती गोष्ट ओवाळून टाकायची आहे तर हे औक्षण वगैरे झाल्यानंतर तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला थोडीशी मोहरी घ्यायची आहे. तुम्ही मोहरी कोणतीही घ्या, काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल. आणि आपल्याला डावीकडून उजवीकडे म्हणजे भावाच्या डाव्या खांद्याकडून उजवीकडे तर असं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो तर त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला 3 वेळेला ओवाळून घ्यायचं आहे. आणि यानंतर एका तामणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये तामणामध्ये थोडेसे तुम्ही कापूर घ्या, कापूर साधा घ्या किंवा भीमसेनी घ्या आणि तो प्रज्वलित करून हे जे आपण ओवाळलेलं आहे लवंग आणि मोहरी तर हे त्या प्रज्वलित असलेल्या कापरामध्ये नेऊन आपल्याला टाकायचं आहे. त्या कापरामध्ये आपल्याला हे जाळायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या भावाची नजर काढायची आहे.
त्याप्रमाणेच अशीच नजर भाऊसुद्धा बहिणीची काढू शकतो आणि जर आई असेल तर आई बहीण आणि भावाची दोघांचीही अशा प्रकारे नजर नक्कीच काढू शकते। ज्यांना भाऊ नाही तर त्यांनी काय करावं तर ते गणपती बाप्पांना किंवा स्वामी समर्थांना किंवा तुम्ही कोणत्याही देवाला भाऊ मानून त्यांना ओवाळू शकता। त्याप्रमाणे जर कोणाला बहीण नसेल तर तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये भाऊबीजेच्या दिवशी साडी चोळी देऊ शकता, त्या देवीला आपली बहीण मानू शकता। त्याप्रमाणेच या दिवशी आपण भाऊ म्हणून चंद्राचे सुद्धा औक्षण करू शकतो। व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।